नमस्कार, आपण पाहत आहात चतुर्थी 11 न्यूज। आज दिनांक 14 रोजी दुपारी सुमारास औद्योगिक वसाहत अंबड येथे एका आयशर ट्रकने 3 गाड्यांना उडवल्याचा दावा करण्यात आला। यामुळे सातपूर पोलीस स्टेशनमध्ये वाद पोहोचला, त्यामुळे सातपूर पोलिसांना मनस्ताप करावा लागला। सविस्तर वृत्त असे अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर अपघात, सलग 3 गाड्यांना उडविण्याचा वाद पोहोचला सातपूर पोलीस ठाण्यात। सातपूर अंबड लिंक रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये एसबीटी ट्रान्सपोर्टचा ट्रक क्रमांक MH15 JC 9209 व इनोव्हा गाडी क्रमांक MH15 GR 7554 या गाडीचा अपघात झाल्याची घटना आज दिनांक ऑगस्ट 14 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली। इनोव्हा गाडी चालक यांनी एसबीटी ट्रान्सपोर्ट चालकावर आरोप करीत या गाडी चालकाने सलग 3 ते 4 गाड्यांना उडवीत नशेत असल्याचा आरोप केला आहे। तर एसबीटी ट्रान्सपोर्ट ट्रक चालक याने गाडी चालवत असताना माझी चूक नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले। या घटनेमुळे सातपूर पोलिसांना मात्र मनस्ताप झाल्याचे दिसून आले। यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली। अपघाताचा वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। या वादामुळे सातपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना मनस्ताप सोसावा लागला। ट्रक MH15 JC 4202 ट्रक ड्रायव्हर यांनी रस्त्याने येताना सलग 3 ते 4 गाड्यांना उडवलं। त्यात एक रिक्षा, एक ट्रॅव्हलर ज्युपिटर, एक टोयोटा इनोव्हा आणि अजून एक 4 व्हीलर अशा 4 गाड्यांना उडवलं। त्याच्यात एक जणाला खरचटलेलं आहे, एक जणाला दुखापत झालेली आहे, अजून रिक्षातल्या एक आजीला पण लागलेलं आहे थोडं। असं एकंदर 2-3 जणांना लागलेलं। माझी एक इनोव्हा गाडी होती, मी तिथून समोरच्या चौकातला टर्न मारताना ही पुढं गाडी ट्रक येऊन माझ्या गाडीला येऊन धडकलेली आहे आणि माझ्या गाडीचा एक दरवाजा आणि मागचं पेट्रोल टाकीचा जो एरिया राहतो तिथं पुढंचं गाडीने बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं आहे। बाकीच्या लोकांना उडवलं ते लोक कुठे गेले? सदर जे बाकीचे जे लोक होते त्यांनी ड्रायव्हर सोबत उज्जत घातली आणि त्याच्यातून काय गाडी मालक आणि ट्रान्सपोर्ट मालकाला बोलवलं तिथं तात्काळ घटनास्थळी आणि त्यांनी त्यावर काय खर्च भरून दिला का? काय जो खर्च भरून घेतला तो जरा भरून घेतलेला दिसतं आणि त्याच्यानंतर जो ड्रायव्हर आहे, गाडी चालक, तो खरंतर एक नशेच्या अवस्थेत आहे आणि त्यांनी येताना लोकांची हुज्जत पण घातली आणि थोडं शिवीगाळ वगैरे मारहाण पण केली काही लोकांना आणि त्यांनी सदर जरा नुकसान घातलं मध्ये याच्यात। ओके, ते 3 ते 4 गाड्यांना उडवलं, काय सांगशील? तुझ्याकडून काही अपघात झालाय का? माझ्याकडनं अपघात झाला। मग ती गाडी कोण चालवत होतो? तो आयसर? ही गाडी मी चालवतो। मग तू तर म्हणतो आता अपघात नाही झाला। अपघात झालेला काय? मग काय झालं? अपघात झाला तो राऊंड साईडने जर माझ्या गाडीत घुसू राहिला, राऊंड साईडने घुसला। त्यांचा असा आरोप आहे की तू 3 ते 4 गाड्यांना उडवलं। 3-4 गाड्यांचा काही संबंधच नाही। मग ते तर बोलले रिक्षा ते मागून कुठून ठोकून टाकून आले असेल त्याचा विषय नाही। माझ्यासमोर फक्त एकच गाडी मला ओव्हरटेक झालेली आहे, ते बी किन्नर साईडने ओव्हरटेक झाली, ड्रायव्हर साईडला टर्न मारून राहिले जागेवर ते बी। म्हणजे ते आता तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट संबंध नाही। तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करता येते? तुझ्या विरोधात इथे पोलीस स्टेशनला आले, ते उडवलं असेल म्हणूनच आले ना? उडवलं कोणाला उडवलंय? कोणाचं काय झालेलं आहे? उडवलं मागच्या गाड्यांचा काही संबंध नाही माझ्यासमोर। फक्त मला फक्त ओव्हरटेक गाडी आलेली आहे फक्त, बस। ते रिक्षा मागं थोडी बघणार आहे मी मागच्या गाड्यांचा। मी ही गाडी वाचवेल का? ते काय करेल ही गाडी वाचवण्यासाठी? आज माझ्या गाडीला किराक कुठं पडेल ते दाखवून द्या मला। गाडी टच झालं बा, त्यांनी किन्नर साईडवर घुसले, ड्रायव्हर साईडला टर्न जागेवर मारून राहिले। तुमची चूक नाही। मी माझ्या लेनमध्ये गाडीची लेन टायर बी तिथं दिसते तुम्हाला, कुठं ब्रेक मारते बी लाईनला, मी लाईन सोडून आहे बुवा ते बी विषय।